नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. जानकी आता ओवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते, पण डॉक्टर आता तिला चेक करण्यास मनाई करतात. ते जानकीला म्हणत असतात की मॅडम तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे भरावे लागतील. पण जानकीकडे पैसे नसल्याने डॉक्टर आता पैसे कधी येते याची वाट पाहत उभे असतात. आणि इकडे मात्र ओवीचा जीव हा पूर्णपणे तिची हालचाल ही बंद झालेली असते आणि आता जानकी खूप रडू लागते. ती डॉक्टरांना म्हणते की तुम्हाला पेशंटपेक्षा पैसा खूप महत्त्वाचा आहे ना. आज माझी लेक मला म्हणाली की डॉक्टरकडे घेऊन चल, कारण तिला वाटत होतं की डॉक्टर मला पूर्ण बरं करतील. पण इथे तर फक्त पैशांवर महत्त्व दिलं जातं, पण एखाद्या पेशंटचा जीव जरी गेला तरी काही फरक पडत नाही. दुसरीकडे ऐश्वर्या ही नानांच्या रूममध्ये आलेली असते आणि ती नानांना हात ओढत धमकावत म्हणते की म्हाताऱ्या, तू ते मृत्यूपत्र कुठे ठेवले सांग लवकर. मला त्या खऱ्या मृत्यूपत्राची दखल घ्यायची आहे. लवकरात लवकर सांग कुठे लपवून ठेवलेलं आहे ते. मला ते जर नाही ना मिळालं तर बघ तुझी कशी हालत करेल. आता ते अशी धमकावत असताना सौमित्र तिथे आलेले असतात आणि सौमित्रा ह्या ऐश्वर्या नानांबरोबर कशा प्रकारे धमकी देत होती, कशा प्रकारे त्यांना हात ओढत होती हे सौमित्राने पाहिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इकडे सौमित्रा ही थोड्या वेळ गप्पच असते, कारण तिला बघायचं असतं की ऐश्वर्या नक्की काय बोलत आहे. मग त्या म्हणतात अशी का वागत आहे हे त्या पाहत असतात आणि त्या लगेच आता जोरात ऐश्वर्या असं म्हणून आवाज देतात आणि ऐश्वर्या मागे वळून पाहते तर मागे सौमित्रा आलेले असतात आणि सौमित्राला पाहून ऐश्वर्याला धक्काच बसतो, कारण सौमित्रांनी ऐश्वर्याला रंगेहात पकडलेला आहे. ती नानांबरोबर हात ओढून धमकी देत होती हे आता सौमित्राने ऐकले. तर प्रेक्षकांनो, पाहूयात की सौमित्राचे डोळे उघडतात का, ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर येतो का उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आजचा भाग. धन्यवाद.